हॅलो एव्हरीवन, चला मग सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज नवीन काय टॉपिक घेऊन आलेलो आहे मी. आज नवीन कोणत्या टॉपिकवर आपलं डिस्कशन होणार आहे, तर सुंदर आणि खूप छान असा टॉपिक मी सिलेक्ट केलाय. तर थंबनेल मध्ये तर इन्फॉर्मेशन भेटेलच, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन ऍडमिशन्स चालू आहेत, 11th असो किंवा रिपीटचे असो. 12th वाल्या मुलांचे ऑलरेडी ऍडमिशन झालेले आहेत. तर नवीन ऍडमिशन म्हणलं की नवीन एनर्जी असते. काय घेऊ, काय नाही घ्यायला पाहिजे, कोणत्या कोणत्या बुक्सला मी प्रिफर केलं पाहिजे, या सर्व क्वेश्चनचं, त्यासोबत टाइम टेबल कसा बनायला पाहिजे यावरती डिस्कशन, कोणत्या पॉइंट्सला कन्सिडर करायला पाहिजे त्याचं डिस्कशन, नंतर कन्सिस्टन्सी थ्रू आउट द इयर, थ्रू आउट द 2 इयर कशी मेंटेन करायला पाहिजे, या सर्व पॉइंटचं डिस्कशन करणार आहे. त्यातल्या त्यात असं नाही की हा व्हिडिओ एकदा आला म्हणजे याच्यानंतर मी व्हिडिओज बनवणार नाही, असं नाहीये बाळांनो. तर यानंतर पण दर महिन्याला अशा गायडन्स वाल्या व्हिडिओजवर मी फोकस करणार आहे, जेणेकरून तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक झाली नाही पाहिजे. जिथं कुठं तुम्हाला डिमोटिवेट झालं तिथं मी अवेलेबल आहे आणि मी तुम्हाला 100% मोटिवेट करण्याचा प्रयत्न करणार. ज्या मुलांनी सर्वात पहिलं ज्या मुलांनी डिसाईड केलं रिपीटर बद्दल, तर त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांच्यासाठी बोलतो. त्यानंतर 11 आणि त्यानंतर 12th बद्दल एकदम सिक्वेन्स मध्ये व्हिडिओ चालणार आहे. तुम्ही सर्वांनी पेन आणि पेपर घेऊन बसणं गरजेचं आहे, कारण माझं दरवेळेस तुम्हाला सांगणार आहे की फक्त ऐकल्यामुळे आपल्याला सोल्युशन भेटणार नाही. आपल्याला लिहावंच लागतं, प्रॅक्टिस करावीच लागते. फिजिक्सचा बेसिक रूल आहे, तुम्ही जोपर्यंत लिहून अभ्यास करत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये काय, तुमच्या हृदयामध्ये काय कुठंच बसणार नाही. तर लेट्स हॅव अ डिस्कशन ऑन रिपीटर स्टुडंट. तर रिपीट वाल्या मुलांचं बघा, ज्यांनी ठरवलं की आपण आता डबल परीक्षा द्यायची, परत एकदा नीटचं प्रिपरेशन चालू करायचं. आता जनरली JEE मध्ये जास्त मुलं रिपीट करत नाही, परंतु तो पण ट्रेंड चालू होईलच. तर चला बघा, सर्वांचं लक्ष इकडे असू द्या. तर नवीन नवीन एनर्जी खूप जास्त असते, बरोबर. मग तेव्हा मी असा अभ्यास करतो, मी तसा अभ्यास करतो, मी यावेळेस ना टफ क्वेश्चन सॉल्व्ह करतो, मी यावेळेस ना हे बुक सॉल्व्ह करतो, ते बुक सॉल्व्ह करतो. ही एनर्जी सुरुवातीला असते, नंतर हळूहळू हळूहळू हळू ती एनर्जी कुठंतरी व्हॅनिश होऊन जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आफ्टर दिवाळी, ठीक आहे, दिवाळीच्या नंतर मेजॉरिटी मुलं सोडून देतात. मेजॉरिटी मुलं असे विचार करतात हे डेलीच आहे किंवा हे सुरुवातीपासूनच आहे. हे मी गेल्या वर्षी पण केलेले, मागच्या वर्षी पण मी NCERT बायोची 4 वेळेस रीड केलेली, मोर दॅन दॅट रीड केलेली आहे. तर हे प्रश्न नंतर सतावतात, ओव्हर थिंकिंग चालू होते, डिप्रेशन, एन्झायटी, या सर्व गोष्टी होतात. केव्हा? सुरुवातीला नाही, बरोबर. आता ज्या मुलांनी डिसिजन घेतलं, बरोबर, ज्या मुलांनी मला कॉल केले, त्या मुलांना एकच प्रश्न विचारला मी, ठीक आहे. ते म्हणे की सर असे असे मार्क पडले, बरोबर, मी रिपीट करू का? घरचे सपोर्ट मध्ये आहेत, घरचे बोलतायत तुला जसं करायचं तसं कर. तर अशा मुलांना मी एकच प्रश्न विचारला की काय वाटतं तुम्हाला, पूर्ण वर्षभर तुम्ही सेम कन्सिस्टन्सीनं प्रिपरेशन केलं होतं का लास्ट इयर? ते म्हणे नाही सर. ठीक आहे, सुरुवातीला अभ्यास कसा होता, एकदम प्रॉम्प्ट, एकदम परफेक्ट, मार्क्स पण खूप छान पडायचे, अबोव 600 मार्क्स असायचे. नंतर हळूहळू हळू दिवाळीपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं. दिवाळीच्या नंतर काय झालं माहित नाही सर, डिक्लाइन चालू झालं, ग्राफ असा डाऊन चालू झाला. कशाचा? मार्क्सचा आणि अभ्यासाचा पण. मग तेव्हा अभ्यास करताना आधी 4-5 तास अभ्यास करायचे, तो 3 तासावर, तो 4 तासावर, असा अभ्यास कमी होत गेला. मग यामुळे काय झालं, यामुळे मार्क्स कमी पडले, मार्क्स कमी पडल्यामुळे परत डिमोटिवेशन, परत डिप्रेशन. मग नंतर प्रश्न डोक्यामध्ये येतो, माझ्याकडून नीट क्रॅक होईल का? बरं, नीट क्रॅक तर होईल, ठीक आहे, चला, पण माझ्याकडून MBBS गव्हर्नमेंट भेटेल का? तर हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये 100 वेळेस घर करून बसतो. मग आपल्याला डाऊट येतो, सेल्फ डाऊट येतो. मग हळूहळू हळू ती गोष्ट एकदम अशी फील होते की माझ्याकडून होणार नाही. एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये 20 to 25 लाख
स्टुडंट एक्झाम देतात, मग त्यामध्ये मी कॉम्पिटिशन मध्ये उतरू शकतो का, मी स्ट्रगल करू शकतो का, हे सर्व प्रश्न नंतर त्रास द्यायला लागतात. म्हणजे मोटिवेशन पहिल्या 2 महिन्यामध्ये होते, म्हणजे जून मध्ये, जुलै मध्ये, ऑगस्ट मध्ये जे मोटिवेशन होतं ते मोटिवेशन गायब. आता काय करायचं? मग अशा फेज मध्ये काय करायचं? मग फॅकल्टीला भेटणार, सर मला शेड्यूल बनवून द्या, सर माझा असा प्रॉब्लेम आहे, माझा तसा प्रॉब्लेम. मग आपण प्रॉब्लेमवर फोकस करतो, आपण सोल्युशनवर कधी फोकस नाही करत. ठीक आहे. मग त्यानंतर प्रश्न आणखीन एक महत्वाचा. पहिला तर हा प्रश्न होताच की माझं सिलेक्शन होईल का. दुसरा आपल्या डोक्यामध्ये प्रश्न काय करायला लागतो की मी अभ्यास तरी करतोय परंतु मला मार्क्स पडत नाहीये. ठीक आहे, माझा स्कोर ऑटोमॅटिक डाऊन होतोय. सर मी अभ्यास खूप करतोय, मी सुरुवातीला जेवढा अभ्यास करायचो नवीन नवीन तेवढाच अभ्यास करतोय सर, पण तरी पण माझा स्कोर डाऊन होतोय. सर माझा जो फ्रेंड आहे तो माझ्यापेक्षा कमी अभ्यास करतो परंतु त्याचा स्कोर सर माझ्यापेक्षा जास्त आहे. कधी कधी तर तो माझ्याकडून हेल्प घेतो प्रिपरेशन साठी, तरी सर त्याचा स्कोर जास्त आहे आणि माझा स्कोर कमी आहे. सर आमच्या गावातून आम्ही दोघं आलो होतो, माझं म्हणजे गावातलंच कोणीतरी फ्रेंड आणि मी, आमच्या दोघांपैकी माझा स्कोर कमी आहे त्याचा जास्त आहे, म्हणून मला पॅरेंट बोलतात. पॅरेंट मला दरवेळेस बोलतात की बघ त्याचा स्कोर जास्त आहे तुझा का बरं नाही, तुम्ही तर दोघं सेम क्लासला आहात, ते सेम रूम मध्ये आहात, सेम क्लास मध्ये आहात, तरी तुझा स्कोर कस काय कमी आहे. मग हे टेन्शन. ठीक आहे, हळूहळू स्कोर कमी होत असल्यानं पॅरेंटचं बोलणं ऐकणं, असे खूप सारे ट्रिमेंडस असे प्रश्न असतात. कारण मी लास्ट 5 इयर्स मध्ये मोर दॅन 1 लाख स्टुडंटला टीच केलेले, त्यांना शिकवलेले, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतलेले आहेत. कारण या लेवलला काय प्रॉब्लेम येतो मी खूप छान समजू शकतो, कारण मी याच फेज मधून गेलेलो आहे. म्हणजे मी 11th-12th असताना मला जे प्रॉब्लेम फेस करावे लागले सेम प्रॉब्लेम आज स्टुडंटला फेस करावे लागतात. फक्त क्वालिटी ऑफ एज्युकेशन वाढलेलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये. मग आपण त्यावरती डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, प्लॅनिंग फॉर प्रिपरेशन, प्लॅनिंग कशी करायला पाहिजे प्रिपरेशनची, यावरती हा व्हिडिओ आहे, यावरती आपला आज डिस्कशन आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, खूप कळकळीची विनंती आहे की तुम्ही पेन पेपर घेऊन बसा, तुम्ही लिहा, तुम्ही हे फॉलो करा. काही स्टुडंट काय म्हणतील, सर तुम्ही जो लास्ट व्हिडिओ मध्ये जो प्लॅन सांगितला होता 8+8+8 तो वाला सर तेवढा काही रिअल वाला नाही, तो आयडियल प्लॅनिंग आहे. बाळांनो, माझ्या राजांनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कॉम्पिटिशन 10,000 15,000 विद्यार्थ्यांसोबत करत नाहीये, तुम्ही 25 लाख स्टुडंट सोबत कॉम्पिटिशन करताय. तर तुम्ही प्लॅनिंग तुमचं आयडियल असायला पाहिजे. मी सांगायची गरज नाहीये तुम्हाला, तुमचं स्वतःच प्लॅनिंग आयडियल असायला पाहिजे. ठीक आहे, मग क्वेश्चन रेज नका करू, प्रॉब्लेम्सला पॉइंट आउट नका करू, सोल्युशन कडे जा, सोल्युशनचा विचार करा. या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय असायला पाहिजे या दृष्टिकोनातून तुमचा माइंडसेट रेडी करा. प्रॉब्लेम आयुष्यभर आहेत, सोल्युशन काढणारे लोक कमी आहेत. मग त्यामुळे मी म्हणलं की तुमचं फोकस कशावरती असायला पाहिजे. ठीक आहे, आता हे जे रिपीटरच्या मुलांसाठी बोलणं झालं, आता रिपीटरच्या मुलांनी काय करायला पाहिजे. सर्वात पहिलं नवीन नवीन आता ऍडमिशन घेतलं तर नवीन नवीन नोट्स घेणं. ठीक आहे, क्लास कडून जे मॉडेल भेटतील खूप छान, ते मॉडेल त्यासोबत तुमच्या नोट्स ज्या तुम्ही क्लासमध्ये लिहिण्यासाठी ज्या तुम्ही रजिस्टर वगैरे जे काही वापरतात ते, त्यासोबत तुम्ही रफ वर्क साठी तुम्ही पेपर कंपल्सरी घ्या. ते जे थोडेसे ब्लॅकिश पेपर असतात बघा, किलोज वरती भेटतात, तर रफ साठी ते पेपर घ्या. प्रॉपरली त्याला फोल्ड करा, त्याला कट करा आणि त्याला रायटिंग पॅडला लावून ठेवायचं. कसंही रॅन्डम प्रिपरेशन करायचं नाही, विथ प्रॉपर स्टँडर्ड न जायचं. ठीक आहे, मग आता नेक्स्ट पॉइंट, मग बुक्स, जसं की मी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं, क्लासचे मॉड्यूल्स तर आहेतच, एनसीईआरटी तर आहेच किंवा स्टेट बोर्ड आहेच, तर त्यासोबत थर्ड तुम्हाला रेफरन्स बुक पाहिजे. रेफरन्स बुक मध्ये मी तुम्हाला 4 ऑप्शन दिले होते, एक तर बीएम शर्मा, दुसरं एचसी वर्मा, तिसरं तुम्हाला एररलेस आणि चौथं डीसी पांडे. हे तुम्ही 4 पैकी कुठलेही एक सिलेक्ट करू शकता. हे रिपीटरच्या मुलांना माझं सांगणे, कळकळीची विनंती आहे, यावेळेस मागच्या वेळेस सारखी चूक करू नका. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. आता बघा, ईच अँड एव्हरी इन्स्टिट्यूट, बघा हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, हे ईच अँड एव्हरी इन्स्टिट्यूट यावेळेस काय करणार, बघ लक्षात असू द्या की नीट 2025 चा पेपर टफ आला, म्हणून
आपल्या क्वेश्चनची, आपल्या कॉन्सेप्टची थोडीशी लेवल वाढवणार. ठीक आहे, प्रॉपरली आहे का, हे खूप महत्वाचा पॉइंट आहे, याला हायलाइट करून ठेवा. तर सर्वजण शिकवत असताना क्वालिटी स्टँडर्ड वाढवणार. नंबर ऑफ न्यूमेरिकल जास्त घेणार, नंबर ऑफ न्यूमेरिकल थोडेसे जास्त घेणार, त्यासोबत थोडे टफ पण न्यूमेरिकल घेणार. कारण इझी कडून टफ कडे जावं लागतं. डायरेक्ट फॅकल्टी डायरेक्ट कन्सेप्ट आणि टफ न्यूमेरिकल घेणार नाही. मग मला सांगा, यामध्ये टाइम जास्त लागेल, टाइम कन्झ्युम जास्त होईल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही लास्ट इयर ज्या क्लासला होते, तुम्ही त्याचं अनालिसिस करून बघा की तुम्हाला तिथं सिलेबस केव्हा संपला होता. ठीक आहे, जे की थोडंसं सिंपल लेवलला शिकवण. ठीक आहे, मग यावेळेस जर थोडं हार्ड लेवलला शिकवायचं असेल तर टाइम जास्त लागणार फॅकल्टीला. मला माहित आहे, मी स्वतः शिकवतो, मला माहित आहे. जर टफ न्यूमेरिकल घ्यायचे म्हणलं तर टाइम जास्त लागतो. जर नॉर्मल न्यूमेरिकल असतील तर एका तासामध्ये 4 ते 5 न्यूमेरिकल होतात. ठीक आहे, नॉर्मल. ठीक आहे, इझी नाही म्हणत आहे, नॉर्मल. मग आता मला सांगा, जर टफ म्हणलं तर 2 ते 3 न्यूमेरिकल होतील. मग मला सांगा, विदिन टाइम सिलेबस संपेल का? विदिन टाइम पूर्ण कॉन्सेप्ट तुमचे सर्वच्या सर्व चॅप्टर संपतील का? हा सर्वात मोठा प्रश्न. रिपीटरच्या स्टुडंटसाठी बोलतोय, म्हणून 11वी आणि 12वीच्या मुलांनी ऐका, परंतु तुमचा टाइम बाकी आहे, तुमच्याबद्दल बोलणार आहे मी नंतर. ठीक आहे, मागच्या व्हिडिओ सारखं नाही, डिटेल मध्ये बोलणार आहे. मग आता तुम्ही म्हणताल की सर नेमकं काय करायला पाहिजे? जसं तुम्हाला मी सांगितलं की विदिन टाइम सिलेबस कंप्लीट होईल का, हा डाऊट आहे. मग तुम्ही त्यावरती काय करायला पाहिजे, तर तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर असतील एखाद्या चॅप्टरचे, एखाद्या सब्जेक्टचे, तर ते लेक्चर करायची तेवढी जास्त गरज नसते. तर तेव्हा सेल्फ प्रिपरेशन करा, सेल्फ प्रिपरेशन करा. एखाद्या चॅप्टरला तुमचं प्रिपरेशन ऑलरेडी झालेलं आहे, तर तो क्लासमध्ये लेंदीच्या लेंदी 10-10, 15-15 लेक्चर बघण्यापेक्षा तुम्ही तुमचं 5 ते 6 लेक्चर मध्ये, तुम्ही 5 ते 6 तासांमध्ये तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता झालेल्या चॅप्टरचं. जो चॅप्टर झालेला नाहीये ते तर तुम्हाला करावंच लागेल. त्यासोबत जर समजा तुम्हाला बायो इझी जाते किंवा बायोचा तुमचा मेजॉरिटी स्टडी झालेला आहे, तर 1 मिनिट महत्वाची गोष्ट ऐकून घ्या. जर अभ्यास जर तुमचा कंप्लीट बायोचा प्रॉपरली झालेला असेल लास्ट इयर, तर तुम्ही यावेळेस बायोचे लेक्चर स्किप केले किंवा बायोचे महत्वाचे लेक्चर केले तेवढं चालते. मग बाकी सेल्फ प्रिपरेशनला टाइम द्या. महत्वाचा टॉपिक मी कुठे होतो, तर इन्स्टिट्यूट कडून विदिन टाइम सिलेबस कंप्लीट होईल का? जर समजा इन्स्टिट्यूटलाही माहित आहे, फॅकल्टीजलाही माहित आहे की हार्ड लेवल शिकवायचं म्हणलं की टाइम लागतो, मग काय करणार? नंबर ऑफ लेक्चर्स वाढवणार. नंबर ऑफ लेक्चर्स वाढवणं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, 7 तास, 8 तास, 9 तास जर तुम्हाला लेक्चर दिवसभराचे झाले तर सेल्फ प्रिपरेशन कधी करणार? आणि तुम्हालाही माहिती आहे, महत्वाचा सिंहाचा वाटा कोणाचा आहे, तर सेल्फ प्रिपरेशनचा आहे. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जा, कुठल्याही सेक्टर मध्ये जा, सर्वात महत्वाचा वाटा हा आपला सेल्फ प्रिपरेशनचा असतो. मग सेल्फ प्रिपरेशनला तुम्ही किती टाइम देता हे महत्वाचं. तुम्ही जर क्लाससाठीच, काय म्हणतो मी, तुम्ही क्लाससाठीच 8 आणि 9 आवर्स जर देत असतील, ठीक आहे, तर तुम्ही घरी जाऊन नंतर प्रिपरेशन कधी करणार, डेलीचं कधी करणार, बॅकलॉगचं कधी करणार? मग हे सुद्धा प्रश्न रेज होतात. ठीक आहे, नवीन नवीन खूप एनर्जी आहे. ठीक आहे, मग तुम्ही करसाल, ठीक आहे, 8-9 तास क्लास केली इन्स्टिट्यूट मध्ये, घरी जाऊन 7-8 तास अभ्यास केला, करू शकता. ही कन्सिस्टन्सी किती दिवस मेंटेन राहील यावरती क्वेश्चन रेज होतो. मग त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल, जेव्हा केव्हा तुम्ही ज्या कोणत्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्याल, तिथं तुम्ही परमिशन घ्या की सर मला जर XYZ सब्जेक्टचं जर गरज नसेल तर मी क्लासच्या बाहेर येऊन, बाहेर म्हणजे बिल्डिंगच्या बाहेर नाही जायचं आपल्याला, क्लासच्या बाहेर येऊन मी कुठेही रीडिंग रूमला बसून अभ्यास करू शकतो का? जेणेकरून माझं ते झालेलं आहे, जे झालेलं आहे त्याच्यामध्ये वेगळं आणखीन काय घेणार आपण? ठीक आहे, फक्त कोणता, तर ज्या सब्जेक्टवर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की हे माझं झालेलं आहे, मी याचं सेल्फ प्रिपरेशन करून मी संडेच्या एक्झामला किंवा वीकेंडच्या एक्झामला मी चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. हे फक्त रिपीटरच्या मुलांसाठी चालू आहे. मग तुमचं सेल्फ प्रिपरेशन याच्यामध्ये किती असायला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा.
याच्यावर फोकस करा. नाहीतर तुम्हाला तुमच्या बॉडीला झोपायची सवय 6 तास आहे आणि तुम्ही त्याला 5 तास झोपताय, 4 तास झोपताय, तर यावर काम भागणार नाही. मग आपल्याला या गोष्टींचाही विचार करावा लागतो. सध्या तर मी तुम्हाला असं नाही की मी तुम्हाला फक्त प्रॉब्लेम्सच सांगतोय, ठीक आहे, मी तुम्हाला यांचे सोल्युशन ही सांगतोय. यासोबत की शेड्यूल कसा मॅनेज करायला पाहिजे, मग सेल्फ प्रिपरेशन किती वेळ करायला पाहिजे, स्वतःचा अभ्यास किती, आणि यासोबतच तुमचे स्वतःचे ऍडिशनल चॅप्टर्स पण चालू असायला पाहिजे. तर चला आता इथं थोडस टाइम टेबल देणार आहे मी, परंतु इथं थोडस रिपीटर वाल्या मुलांसाठी थांबू आणि 12th वाल्यांसाठी. सर्वांसाठी तसं कामालाच येईल सर्व गोष्टी, परंतु तरी पण स्पेशल. आता 12th वाल्या मुलांचे प्रश्न काय आहेत? 11th प्रॉपरली झालेलं नाही किंवा 11th चे खूप सारे चॅप्टर पेंडिंग आहेत, ठीक आहे. मग आता कसं करायचं सर, कव्हर कसं करू, ठीक आहे, कारण 12th तर फुल फेज मध्ये चालू आहे आणि 12th संपत आहे, डिसेंबर किंवा नोव्हेंबर पर्यंत संपत आहे, ठीक आहे. मग तेव्हापर्यंत आता राहिलंच किती टाइम, विचार करा तुम्ही. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे किती 7 मंथ बाकी आहेत. 7 मंथ, जून हाफ संपलाच आहे. मग 7 मंथ मध्ये माझं 11 प्लस 12 कसं कव्हर करायला पाहिजे, ठीक आहे. हा महत्वाचा प्रश्न 12thच्या मुलांचा आहे. आणि 12thच्या मुलांचा जो मोटिवेशन वाला पार्ट आहे तो गायब झालेला आहे. त्यांचं फक्त आता सर्व्हायव्हल वाल्या फेज मध्ये, म्हणजे त्यांचं म्हणणं कसं, खूप कमी मुलं सोडले तर मेजॉरिटी मुलांचं कसं की ठीक आहे, आता बोर्डाचे तरी पेपर देऊ आणि आपण नंतर विचार करू एक्झामचा. असं नाही होत बाळांनो. फक्त महत्वाचा पॉइंट काय, आज जरी सुरुवात केलं, आज जरी पूर्ण ताकद लावून जर तुम्ही सुरुवात केली, तर आजही तुमचा सिलेबस कव्हर होऊ शकतो. फक्त तुम्हाला एखाद्या प्रॉपर मोटिवेटरची किंवा एखाद्या प्रॉपर गाईडची गरज आहे, तर तुम्ही 100% कव्हर करू शकता. असं नाहीये की नाही होणार, होऊ शकतं, 100% होऊ शकतो. खूप टाइम आहे. बघायला गेलं तर एवढाच टाइम रिपीटरच्या मुलांकडे आहे जेवढा टाइम तुमच्याकडे आहे. फक्त तुम्हाला स्टेट बोर्डची एक्झाम द्यायची मध्ये. आता विचार करा तुम्ही या गोष्टीचा की टाइम अवेलेबल किती आहे, बरोबर, कोणते कोणते चॅप्टर मला कव्हर करायचे, मग मी कशा प्रकारे त्याचं प्रिपरेशन करू. जर समजा कधी तुमचे वीकेंडला बल्क मध्ये एक्झाम असेल, म्हणजे खूप साऱ्या चॅप्टरवर तुमचा स्कोर तिथं कमी होतो का, कमी होतो तर का कमी होतो, माझे कोणते चॅप्टर बाकी आहेत याची लिस्ट बनवा. त्यामध्ये सर्वात सुरुवातीला इझी चॅप्टर जे आहेत, म्हणजे समजा तुम्ही लिस्ट बनवली, जे तुमचे चॅप्टर आहेत कोणते 11th असतील किंवा 12th वाले असतील, लिस्ट बनवा. त्या लिस्ट मध्ये लिस्ट अशी बनवा, इझी चॅप्टर, ठीक आहे, त्यानंतर मीडियम वाले चॅप्टर आणि त्यानंतर हार्ड वाले चॅप्टर. इझी चॅप्टर तुम्ही स्वतः करू शकता, ठीक आहे. त्यासाठी बेसिक स्ट्रक्चर काय, सरळ क्लास मॉड्यूल घ्यायचं, थेरी रीड करायची, तुमच्या क्लासच्या नोट्स घ्यायच्या, थेरी रीड करायची, शॉर्ट नोट्स बनवायच्या आणि लागायचं कामाला, ठीक आहे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. मीडियम वाले चॅप्टर थोडी हेल्प घ्या कोणाची तरी, म्हणजे फॅकल्टीची हेल्प घ्या किंवा फ्रेंडची हेल्प घ्या, जेणेकरून तुमचा कव्हर होईल ते मीडियम. हार्ड वाल्या चॅप्टर साठी तुम्ही 100% डिपेंड राहा फॅकल्टीवर, ठीक आहे. ऑनलाईनचा वापर करू नका, ठीक आहे. एका फॅकल्टीने जर तुम्हाला शिकवलं तर परत त्याच फॅकल्टीकडून तुम्ही लर्न करून घ्यायचा प्रयत्न करा. सेम चॅप्टर डबल. आता ते कसं करून घेणार हे तुमच्यावर डिपेंड करतं, कशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टी टॅकल करणार हे तुमच्यावर डिपेंड करतं, ठीक आहे. मग आता प्रश्न काय येतो, हे तिन्ही टाईपचे चॅप्टर प्रिपेअर करताना मेन फोकस न्यूमेरिकल वर असायला पाहिजे. न्यूमेरिकल जर वीक असतील तर तुम्हाला पूर्ण फिजिक्सच वीक असल्याचा फील येतो. मग हे महत्वाचे पॉइंट कोणासाठी, तर 12th वाल्या मुलांसाठी ज्यांचे 11th पेंडिंग आहे. काही मुलं हा विचार करतायत की सर 11th रिपीट करू का, नको, अननेसेसरी वेस्ट नका करू टाइम. तुम्ही तुमचा युटिलाइज करा, बेटरमेंट साठी यूज करा, ठीक आहे. तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे म्हणून तर तुम्ही स्टडी करतात, म्हणून तर तुम्ही सायन्स घेतले, म्हणून तर तुम्ही अशा कॉम्पिटिशन वाल्या फील्ड मध्ये आहात, म्हणून तर तुम्ही एवढ्या पूर्ण भारतातल्या मुलांसोबत कॉम्पिटिशन वाल्या एक्झाम मध्ये उतरलेले आहात. त्यामुळे हारायचं नाही, एवढ्या लवकर तलवार खाली ठेवायची नाही. मी काय म्हणतो महत्वाचं, आपण लढायला निघालो ना तर सर्वच्या सर्व शस्त्र आपल्यासोबत एकदम परफेक्ट असायला पाहिजे. मग त्यानंतरच खरी मजा आहे. नाहीतर तलवारीला धारच दिली नाही आणि चाललो मी लढाईला, काय अर्थ आहे.
डिमोटिवेटेड आहे, चाललोय लढाईला, काय अर्थ आहे? मग त्यावरती काम करा ना. त्यासाठी तुम्ही एक प्रॉपर गाईड निवडला पाहिजे, प्रॉपर टाईपचं तुम्ही एक सर्कल मध्ये राहिलं पाहिजे, फ्रेंड सर्कल मध्ये राहिलं पाहिजे. ठीक आहे, जे काही तुम्हाला मोटिवेट करतील. जरी तुम्ही त्या सर्कल मध्ये सर्वात वीक कॅन्डिडेट आहात तरी त्यांनी तुम्हाला हेल्प केली पाहिजे. त्यामुळे मी म्हणतोय की मोटिवेट करत राहा स्वतःला. सेल्फ मोटिवेशन इम्पॉर्टंट आहे. क्लासमध्ये एखाद्या फॅकल्टीने अर्धा तास मोटिवेशनवर लेक्चर दिलं, ते कामाचं नाही. घरी जाईपर्यंत विसरतं, जेवण करेपर्यंत लक्षात राहतं. आज मी अभ्यास करणार, रात्रभर अभ्यास करणार, जेवण केलं गायब, टोटल गायब होऊन जातं मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणासाठी काम करताय, कशासाठी काम करताय, तुमचं प्रिपरेशनचा मोटिव्ह काय? बरं, तुम्ही ज्या कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये आहात, ज्या कोणत्या सिटी मध्ये आहात, तर तुम्ही तिथं का आलेत? ठीक आहे, तुम्ही ऍडमिशन का घेतलेलं आहे? तुम्ही नीट, जेई, सीईटी, ऍडव्हान्स तुम्ही हेच का ठरवलेलं आहे? यामागे काहीतरी मोटिव्ह असेल ना, तो आठवा, त्याच्याबद्दल विचार करा. असं चला निघाले, माझे मित्र चालले म्हणून तर आले नाहीत ना तुम्ही, चला पॅरेंटनी फोर्स केला म्हणून तर आले नाहीत ना तुम्ही. यामध्ये तुमचं पण काही ना काहीतरी थोडासा तरी स्वार्थ असेलच. मग त्यासाठी काम करताय तुम्ही. तुम्ही फ्री फुकट मध्ये टेन्शन घेणारे लोक नाहीयेत. तर तुम्ही विचार करा त्या दृष्टिकोनातून. चला तर आपण जाऊ आता 11th वाल्या स्टुडंट कडे. ठीक आहे, सर्वांसाठी टाइम टेबल बनवून देणार आहे. सर्वांच्या डिमांड, सर्वांचे प्रॉब्लेम हे तर मी डिस्कस करतच आहे. तुम्ही जरी हा व्हिडिओ ओनली ऐकला ना तरी तुमचा अर्धा लोड कमी होऊन जाईल, तुमचं अर्ध टेन्शन कमी होईल की यार सरांना माहित आहे की प्रॉब्लेम्स काय असतात. मग प्रॉब्लेम्स काय असतात तर सोल्युशन ही हा माणूस देऊ शकतो. या माणसामध्ये पोटेन्शियल आहे. ठीक आहे, तर चला मग आपण जाऊ 11th कडे. नवीन मस्त मजा करत, नवीन फॅन्सी कपडे घालून, फॅन्सी शूज, चप्पल घालून मस्त मजा चालू असेल. परंतु बाळांनो, पहिले 2-3 चॅप्टर एकदम हवेत राहतो माणूस. ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिले युनिट्स अँड डायमेन्शन, स्केलर, वेक्टर, एकदम मस्त मजा, एन्जॉयमेंट चालू आहे. सोपं आहे फिजिक्सची म्हणजे अननेसेसरी हवा पसरवली आहे. अवघड असतो, असा असतो, तसा असतो. बाळांनो, हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्हाला 1D 2D यासारखे चॅप्टर जेव्हा संपवून तुम्ही जेव्हा वर्क एनर्जी, रोटेशनल, वेव्हज, नंतर सेकंड पार्ट मध्ये जेव्हा एंटर करसाल तेव्हा तुम्हाला मज्जा कळेल. तेव्हा तुम्हाला या फिजिक्स सब्जेक्टची किंमत कळेल. फिजिक्स शिकवणाऱ्या फॅकल्टीनी जीव तोडून जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची किंमत कळेल. तुम्हाला जर 11th वाल्या स्टुडंटला जर काही शंका असेल फिजिक्स बाबतीत की युनिट डायमेन्शन सारखाच आहे का पूर्ण फिजिक्स, तर तुम्ही 12thच्या मुलांना भेटा. एकदा भेटा, त्यांना बोला त्यांच्याशी की काय परिस्थिती आहे. तुम्हाला ते पूर्ण म्हणजे महाभारत, रामायण मिक्स करून तुम्हाला सांगतील. मग तेव्हा तुम्हाला समजेल की सिच्युएशन काय. ठीक आहे, एन्जॉयमेंट साठी तुम्ही बाळांनो बिलकुल आलेले नाहीये. तुम्ही असं टाइमपास म्हणून बिलकुल आलेले नाही. तुमचं एम काय आहे? तुमचं एम हे आहे की आपण एक प्रॉपर स्टँडर्ड शेड्यूल फॉलो केला पाहिजे. ते पण 2 वर्ष शेड्यूल फॉलो केला पाहिजे, 1 वर्ष नाही. आणि तुम्ही ही गोष्ट ऐकून घ्या, 11th वाले मुलं ऐकून घ्या. दिवाळीपर्यंत खूप छान अभ्यास करतात, पण त्यानंतर कुठंतरी तुमच्यामध्ये तो डिक्लाइन वाला ग्राफ बघायला भेटेल. 12वी येईपर्यंत तुम्ही पूर्ण डिमोटिवेट झालेले असाल. ठीक आहे, की माझे 11th चॅप्टर पेंडिंग येतं, तर मी 12वीचे चॅप्टर कसे करू, असे thousands ऑफ प्रश्न असतील. मी तुमच्यासाठी नंतर पण व्हिडिओ बनवेन स्पेशल 11th वाल्या मुलांसाठी. 12th रिपीटर साठी तर बनवणार, पण स्पेशल 11th वाल्या मुलांसाठी. कारण आता तुम्ही जर एन्जॉयमेंट करत असाल तर आत्ताच सावध राहा, आत्ताच सुधारण्याचा टाइम आहे. आत्ताच कमर एकदम टाईट कसून कामाला लागा. प्रॉपर एक टेबल असायला पाहिजे, प्रॉपर बुक्स असायला पाहिजे, प्रॉपर नोट्स असायला पाहिजे, प्रॉपर आपले रफ नोट्स असायला पाहिजे. आणि शॉर्ट नोट्स बनवायला विसरू नका. कोणत्याही 12th रिपीटरच्या मुलांना भेटा तुम्ही आणि त्याच्यासोबत बसून एक 10-15 मिनिट चर्चा करा की दादा मी फिजिक्सचं प्रिपरेशन कसं करू, मला कसं प्रिपरेशन करायची गरज आहे, हे सर्व तुम्ही डिस्कशन करा. फॅकल्टी तर सांगत राहते, फॅकल्टी दररोज सांगते, परंतु तुम्ही एखाद्या तुमच्या सारख्याच विद्यार्थ्याला जर भेटले तर तुम्हाला आणखीन रियालिटी क्लिअर होईल, माइंडसेट क्लिअर होईल. मग तुमचं काम काय बनतंय? तुमचं काम हे बनतंय की सरळ क्लासमध्ये जे शिकवलं त्या क्लास नोट्स एकदम प्रॉपरली बनवणे. त्यानंतर घरी आल्यानंतर जे काही तुमचं NCERT आहे
एनसीईआरटी किंवा तुमचं जे काही गव्हर्नमेंट म्हणजे स्टेटचं महाराष्ट्र स्टेट बुकचं जे काही स्टेट बुक आहे किंवा टेक्स्ट बुक म्हणा, तर स्टेटचं जे काही बुक आहे ते रीड करणं, क्लास नोट्स प्रॉपरली रीड करणं आणि त्यासोबत शॉर्ट नोट्स बनवणं. ठीक आहे. तुम्ही म्हणता सर तुम्ही सेम मेथड कोणाला सांगितली होती? रिपीटर. बार सर्वजण सेम पद्धतीनेच प्रिपरेशन करत असतात, वेगवेगळा पॅटर्न नसतो. सांग बरं, लहानपणी जेव्हा तुम्ही 1 2 3 1 2 3 जेव्हा शिकत होते तेव्हा मॅडम किंवा सर तुम्हाला एक ड्रॉ करून द्यायचं आणि तुम्ही फक्त त्याच्यावर कंटिन्युअसली ड्रॉ करायचे, प्रॅक्टिस करायचे की एक कसा दिसतो तर असा दिसतो. सेम मेथड आहे. तेव्हा तर ग्रास्पिंग पॉवर जास्त होती, हळूहळू एज वाढत गेलं, ग्रास्पिंग पॉवर कमी होते, पण सेम मेथडॉलॉजी सेम असते, स्टँडर्डनेस सेम असतो. मग क्लास नोट्स, मग याच्यासोबत जे क्लासमध्ये जर न्यूमेरिकल घेतले, काय घेतले? न्यूमेरिकल घेतले, तर सांगा बरं, न्यूमेरिकल घेतले तर घरी आल्यानंतर एनसीईआरटी किंवा तुमचं स्टेट बुक त्याच्यामधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करणे. त्यानंतर जर समजा तुम्हाला जर शॉर्ट नोट्स मध्ये एखादा नवीन न्यूमेरिकल ऍड करतात शॉर्ट नोट्स मध्ये, करावंच लागतं. शॉर्ट नोट्स म्हणजे काय? ओनली फॉर्म्युलाज नसतं, तर त्यामध्ये महत्वाचे पॉइंट्स, महत्वाचे न्यूमेरिकल्स हे ऍड करायचे. शॉर्ट नोट्स म्हणजे एक पेज, पूर्ण चॅप्टरला एक पेज वरती बनवा असं नसतं. ठीक आहे. हे केव्हा? तर जेव्हा तुम्ही 2 वर्ष प्रॅक्टिस करचाल, 2 वर्ष तुमचा अभ्यास होईल, तेव्हा तुम्हाला वाटलं की आता मेजॉरिटी पॉइंट माझ्या लक्षात आहे, तर जे महत्वाचे तेवढेच साईडला काढतो, मग नंतर एक पेज वर कन्वर्ट करा. सध्या तुमच्या एका चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स मध्ये कमीत कमी 5 ते 6 पेजेस भरले पाहिजे. डिटेल मध्ये बनवायचं, एकदम सुंदर, वेगवेगळ्या कलरच्या पेन वापरून बनवायचं, हायलायटर वापरायचं, एकदम डायग्राम ड्रॉ करत असता एकदम सुंदर डायग्राम ड्रॉ करायचा. म्हणजे आपल्या शॉर्ट नोट जर आपण बघितल्या तर प्राऊड फील झालं पाहिजे. प्राऊड फील झालं की मोटिवेट होतं, मोटिवेट झालं की आपल्याला वाटतं की आपण हार्ड वर्क करतोय, याचा आउटपुट आज नाही तर उद्या 100% आपल्याला भेटणार. ठीक आहे. मग ही मेथडॉलॉजी तुम्ही कंटिन्युअसली फॉलो केली की तुम्हाला अडचण येणार नाही. फक्त एकच माझं म्हणणं आहे, या व्हिडिओचं माझं बोलणं एकच आहे की सुरुवातीला एनर्जी खूप जास्त असते, नंतर हळूहळू एनर्जी कमी होत जाते. तर यावरती आपलं काम काय बनतंय? टाइम टू टाइम सेल्फ मोटिवेट करणे. वीकली, मंथली, 2 मंथ 3 मंथ मध्ये स्वतःला सेल्फ मोटिवेट करणाऱ्या गोष्टी काय असतात त्या करत राहणे. मला सेल्फ मोटिवेट काय करतं की मी कोणाची तरी हेल्प केल्यानंतर मला स्वतःला फील चांगलं होतं, मी कोणाला तरी गाईड केलं की मला फील चांगलं होतं. समोरच्याने जर म्हणलं की सर खूप छान सांगितलं सर, खूप प्लॅनिंग बरोबर दिली सर, तुम्ही यामध्ये मला ज्या काही गोष्टी सांगितल्या तेच माझे प्रॉब्लेम होते सर, मी याच प्रॉब्लेमला फेस करू शकत नव्हतो किंवा कोणाला मी बोलू शकत नव्हतो किंवा कोणी ऐकतही नव्हतं, कारण सर्वांचेच प्रॉब्लेम सेम असतात. आणि तर तुम्ही जर समजा घरच्यांना सांगायला गेले तर घरचे म्हणतील काय तुझं दरवेळेस सेमच प्रॉब्लेम घेऊन येतो. तर या गोष्टी कुठेतरी सर माझ्या क्लिअर झालेल्या आहेत. आता लास्ट व्हिडिओ जो आपण बनवला होता त्यामध्ये कित्येक मुलांनी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब मध्ये कमेंट करून सांगितलं, डीएम केले आणि सर असं बोलले की सर सेम प्रॉब्लेम होता, हेच डिसाइड करू शकत नव्हतो की ऑनलाईन करू का ऑफलाईन करू. ठीक आहे. मग ते क्लिअर झालं. मग आता सर पुढे कसं करायला पाहिजे? मग त्यासाठी मी हा व्हिडिओ ऑन डिमांड हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर आता तुम्हाला एक सुंदर असा टाइम टेबल बनवून देतो. कोणत्या? मॉर्निंग ऍज वेल एज इव्हिनिंग बॅच साठी, म्हणजे सकाळची बॅच आणि दुपारची बॅच, अशा दोन्ही बॅच साठी सेपरेट तुम्हाला एक टाइम टेबल बनवून देतो. आणि त्यानंतर तुमच्या काय काय डिमांड असल्या पाहिजेत, डेली वाल्या डिमांड असल्या काय पाहिजेत, त्यासोबत तुम्ही काय करायला पाहिजे डेली, याबद्दल तुम्हाला डिस्कशन करणार आहे. तर चला आपण डिस्कशन करू आता टाइम टेबल बद्दल. परफेक्ट असा टाइम टेबल तर कधीच नसतो, बरोबर आहे. छोटे छोटे मायनर चेंजेस हे स्वतःहून करायचे असतात. आता ज्या मुलांना असं वाटतं की सर 8-8 तास अभ्यास असतो का, 5, 6, 7 तास लेक्चर, त्यानंतर 8 तास प्रिपरेशन, असं कुठं असतं का? तर अशा मुलांनी इथंच व्हिडिओ बंद करा आणि बाळांनो तुम्ही तुमच्या कामाला जा. जे मुलं 3 तास 4 तास अभ्यास करतात त्या मुलांसाठी हा व्हिडिओ बिलकुल नाही आणि हा टाइम टेबल तर बिलकुलच नाही, कारण त्या मुलांपाशी पेशन्स नावाची गोष्ट नाहीये. असं नाही म्हणत आहे मी, तुम्हाला क्रिटिसाइज वगैरे करत नाहीये, परंतु ज्या कॉम्पिटिशन मध्ये आपण उतरलेली आहोत त्याला गरज आहे.
ठीक आहे. आता तुम्ही जर समजा फॉर एक्झाम्पल कोणतेही एकदम स्टँडर्ड फिजिक्स शिकवणाऱ्या फॅकल्टीचं जर ऐकलं तर ते असंच बोलतात की 7 to 8 hours डेली प्रिपरेशन, म्हणजे टोटल सांगतो फिजिक्स केमिस्ट्री बायो, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, त्यासाठी 7 to 8 hours डेली प्रिपरेशनची गरज असते. ठीक आहे. एक्सक्यूज नाही, प्रॉब्लेम्स नाही सांगायचे, सोल्युशन बोलायचं. सर हा असा असा प्रॉब्लेम आहे, मी याच्यावरती हे सोल्युशन काढले, बरोबर आहे का सांगा. प्रॉब्लेम घेऊन येणाऱ्या लोकांसाठी ही दुनिया बनलेली नाहीये, सोल्युशन सांगणाऱ्या लोकांची ही दुनिया आहे. तर तुमच्यासाठी शेड्यूल, आता सर्वात पहिलं मी मॉर्निंग बॅच वाल्या मुलांसाठी शेड्यूल सांगतो. मॉर्निंग बॅच म्हणजे काय, तर सकाळची बॅच ज्यांची असते. ठीक आहे. म्हणजे काय तर लक्ष असू द्या काय, याच्यामध्ये एकतर तुमचं लेक्चर 7 AM to 1 PM असू शकतं किंवा 8 AM to 2 PM असू शकतं. यामध्ये टोटल जो तुम्ही टाइम स्पेंड केला तर तो किती केला, तर 6 hours. समजलं. तर 6 hours तुम्ही टाइम स्पेंड केला. जाणं येणं याच्यामध्ये 10-15 मिनिट पकडले, अर्धा तास पकडला किंवा 1 तास जरी पकडला. ठीक आहे. याच्याबद्दल मी जास्त काही क्वेश्चन रेज करत नाही, कारण आपण आपल्याला जसं अफोर्डेबल असेल तशी रूम करतो. ठीक आहे. आपल्याकडे अंबानी सारखा काही पैसा नाहीये तर आपण थोडं दूर रूम करतो, कारण आपल्याला थोडस परवडतं. ठीक आहे. आपण काही असे रिच नाही की चला पैसा फेका आणि घ्या रूम जवळ, असं नाही. एकदम बेसिक सांगतोय मी. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचा हा जो टाइम आहे 6 hours गेला. 6 लेक्चर असतील तर 7 असतील, 8 असतील, 9 असतील तर याबद्दल तुम्ही स्वतः त्यानुसार मॉडिफाय करा. पण माझं एकच म्हणणं आहे, माझं सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच म्हणणं राहील, सेल्फ प्रिपरेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे. फिजिक्ससाठी आपण असं म्हणू शकतो की एक्स्ट्रा न्यूमेरिकलची प्रॅक्टिस जर आपल्याला एखादा क्लास करून घेत असेल तर ते अटेंड करणं ठीक आहे, परंतु बाकी दुसऱ्या दोन्ही सब्जेक्टसाठी एक्स्ट्रा टाइम द्यायची गरज नाही, बिलकुल गरज नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आता मग तुमचा जर समजा 1 किंवा 2 ला लेक्चर संपलं तर त्यानंतर तुम्ही काय करणार, सरळ सरळ 2 hours तुमचा राहील इथे गॅप. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणा की या टाइमला तुम्ही रेस्ट करा, त्यानंतर तुम्ही तुमचं लंच करा. ठीक आहे. ठीक आहे. काही अडचण आली तर तुम्ही सांगू शकता, या ठिकाणी रेस्ट करा, लंच करा. जर समजा सकाळी आंघोळ केली नसेल तर इथं आंघोळ करा, म्हणजे तुम्ही फ्रेश व्हा. ठीक आहे. फ्रेश व्हा. हे झालं सगळं या 2 hours मध्ये. म्हणजे 2 hours म्हणजे कोणते, येण्यापासून, म्हणजे 2 वाजता जर क्लास सुटला तर 2 पासून जो काउंट होतो टाइम त्याला सांगितलंय. मग 2 तास, पण त्यामध्ये रेस्ट करा. आता कसं आहे, काही मुलांना दुपारी झोप येत नाही. ठीक आहे. मग त्यांनी सरळ अभ्यासाला लागलं तरी चालतं, थोडा वेळ जेवण वगैरे करून फ्रेश होणं आणि अभ्यासाला लागणं. परंतु ज्यांना हे 6 तास 7 तास बसून थोडस बॉडी मधली एनर्जी संपल्यासारखं वाटतं, त्या मुलांनी थोडस आराम करा. आणि मला तरी ही बेस्ट वाटतं बरं का, कारण या 6-7 तासाच्या टेन्शन नंतर थोडस रिलॅक्स होणं गरजेचं आहे. कारण या 6 तासामध्ये आपण काय शिकलो, तर आपण खिचडी शिकलो. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ यांची खिचडी झालेली. तर ते थोडस दिमागामध्ये थोडं सेटल होऊ द्या. सेटल झाल्यानंतर आपण अभ्यासाला लागू शकतो. तर 2 hours हा झाला की मग त्यानंतर जर फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणले 2 ला क्लास सुटला तर 2+2 म्हणजे 4 वाजले. तर यानंतर तुम्ही उठले, तुम्ही फ्रेश वगैरे जाऊन रेडी झाले, तर यानंतर 3 hours, लक्ष असू दे, एकदम स्टँडर्ड शेड्यूल देतोय आणि तुम्हाला टेन्शनही नाही येणार की सर एक्झॉस्ट होत आहे, सर एवढा कुठं अभ्यास होत असतो का. होतो, 100% होतो. तुम्ही माझ्यासोबत एकदा जोडून तर बघा, माझ्यासोबत एकदा अभ्यास करून तरी बघा. ठीक आहे. 3 hours तुमचं डेलीचं जे शिकवलं, ठीक आहे, म्हणजे रेग्युलर क्लास, डेलीचं रेग्युलर क्लास मध्ये जे शिकवलं तर त्याचं घरी आल्यानंतर प्रिपरेशन करणं. कसं प्रिपरेशन करायचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले. आल्या क्लास नोट्स रीड करा, त्यानंतर एखाद्या बुक्स म्हणजे एनसीईआरटी किंवा स्टेट बुक मधून रीड करा, आणि त्यानंतर तुमच्याकडे जर एखादा रेफरन्स बुक असेल त्यातून रीड करा आणि शॉर्ट नोट्स बनवा. डेली टू डेली शॉर्ट नोट्स बनवायच्या. हे डेलीचा रेग्युलर क्लास. तुम्ही म्हणताल सोर 6 तासाचा अभ्यास 3 तासात करायचा का, नाही, इथं संपलेलं नाहीये. तर 3 तासात जेवढा सेटल होतो स्टडी तेवढा करणे. कारण कसं राहतं माहिती आहे का, एखादा शिक्षक आज जास्त शिकवतो, एखादा कमी शिकवतो, त्यामुळे बॅलन्स होतं. म्हणजे प्रिपरेशन करत असताना बॅलन्स्ड वे मध्ये प्रिपरेशन असतं. असं नसतं की सर्वच फॅकल्टी आज
टोटल शिकवलं, टोटल 1-1 तासाचा कंटेंट डिलिव्हर केला, असं होत नाही. मग 3 तासाचा अभ्यास करत असताना जर आपल्याला इन बिटवीन म्हणजे 1.5 तासानंतर जर 10 मिनिटाचा गॅप किंवा 10 मिनिट रेस्ट पाहिजे असेल तर घेऊ शकता. 10 किंवा 15 मिनिट, डिपेंड्स ऑन युअर मेंटल वर्क. तुम्हाला किती गरज आहे, किती रेस्ट घेण्याची गरज आहे त्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, आता बघा परत एकदा 2 ला सुटलं, 4 वाजले, 4 आणि 3 7 झाले, 7 वाजले. तर 7 वाजले म्हणल्यानंतर सरळ 7 to 8, 7 PM to 8 PM तुम्ही काय करणार, तर तुम्ही डिनर, तुम्ही घरच्यांशी डिस्कशन करा, फ्रेंड्सशी डिस्कशन करा, थोडा वेळ टाइम फ्री राहा. 3 तास ऑलरेडी प्रिपरेशन केलेलं आहे, सकाळी तर 6 तास लेक्चर मध्ये होतो, थोडा वेळ रेस्ट करा आणि त्यानंतर परत स्वतःला बूस्ट करा, स्वतःला एनर्जी द्या. चला आता परत अभ्यासाला लागायचं. मग 8च्या नंतर परत 3 आवर्स तुमचा एक परत शेड्यूलचा प्लॅन चालू होईल. 3 आवर्स. ठीक आहे, लक्षात राहतं. असं एकदम बसलं ना प्रिपरेशनला तर असं नाही की 10 मिनिट बसले, 10 मिनिट टाइमपास केला, 15 मिनिट बसले, 15 मिनिट, थोडा वेळ बसले, अरे बाथरूम आली, चला पळा, असं नाही जमत. असा अभ्यास होतही नाही. मग लक्षात कसं राहील, हे जे डोकं आहे ना, याला जर एखादा मूवी बघायला लावला तर तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. परंतु याला जर एखादं पेज रीड करायला लावलं ना, हा विदिन नेक्स्ट आवर्स हा म्हणेल तू कोण मैं कोण. कळतं ना, मग यावरती फोकस आपला असायला पाहिजे. तर 3 आवर्स प्रिपरेशन. आता हे कोणाचं, हे कशाचं प्रिपरेशन राहणार सर, तर हे प्रिपरेशन राहणार तुमचे जे झालेली चॅप्टर आहेत, जे तुमचे बॅकवाले चॅप्टर आहेत, किंवा तुम्ही जर एक्स्ट्रा चॅप्टर करत असले, एक्स्ट्रा चॅप्टर. ठीक आहे, याच्यामध्ये रेग्युलरचा काहीही संबंध नाही या 3 तासामध्ये. ठीक आहे, आता ह्या 3 तासामध्ये यातले किती झाले ते राहू दे, तुमच्या हिशोबाने, तुमच्या टाइम नुसार, तुमच्या कॅपॅबिलिटी नुसार तुम्ही डील करायचं. बिलकुल घाबरायचं नाही, मी आहे ना, मी सर्व कव्हर करून देईल तुम्हाला. तर 3 आवर्स मध्ये एक्स्ट्रा चॅप्टर किंवा मागचे चॅप्टर जर समजा तुम्ही रिव्हिजन करत असतील, रिव्हिजन करताय, ओके, रिव्हिजन करताय तर मागचे चॅप्टर. बरं, प्रिव्हियस चॅप्टर, प्रिव्हियस, मी रेग्युलरचं काहीच बोलत नाही यामध्ये. बरं, यामध्ये सर प्रिव्हियसचं नेमकं कसं करणार सर रिव्हिजन, कोणत्या चॅप्टरचं करणार, वीकेंडला एक्झाम मध्ये कोणता चॅप्टर आहे ते पहा, किंवा तुमचं टार्गेट काय, जसं की लास्ट व्हिडिओ मध्ये, किंवा परत सांगतो, तुमचं वीकली टार्गेट असायला पाहिजे, तुमचं मंथली टार्गेट असायला पाहिजे, तुमचं क्वार्टरली टार्गेट असायला पाहिजे. टार्गेट ओरिएंटेड प्रिपरेशन ठेवा. समजा फॉर एक्झाम्पल मी म्हणलं ऍट द एंड ऑफ द मंथ मला 2 लाख रुपये कमवायचे, तर मी आज जर मंथचा पहिला डे तर माझं वीक मध्ये किती कमवले पाहिजे, नेक्स्ट वीक मध्ये किती, असं माझं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे, मी म्हणलं की एका वीक मध्ये मला 50,000 कमवायचे आणि कमवले 10,000. आता कसं करायचं, पुढे प्लॅन काय, मग नेक्स्ट वीक वर बर्डन आलं ना, मग असं करत करत आपण नंतर स्वतःलाच काय करतो, डिमोटिवेट करून घेतो. टार्गेट होतं, टार्गेट फुलफिल नाही केलं, टार्गेट फुलफिल नाही झालं तर आता कसं करायचं, आता पुढे प्लॅनिंग कसं करायची, सगळा कार्यक्रम असाच विस्कळीत होऊन जातो. ठीक आहे, मग आपण म्हणतो की नाही मी अभ्यास तर करतो पण माझं ना प्रिपरेशन होतं, मग थोडं होतं, मार्क पडत नाही, असे 100 प्रॉब्लेम सांगतो. मग हे का होतं, मी तुम्हाला सुरुवातीला टॉपिक काय छेडला की सुरुवातीला एनर्जी खूप जास्त आहे, हळूहळू एनर्जी कमी, एनर्जी सोबतच मार्क कमी होत जातात. का बरं, हे असतं लॅक ऑफ, काय म्हणू शकतो, लॅक ऑफ प्लॅनिंग, लॅक ऑफ रिव्हिजन, लॅक ऑफ प्रिपरेशन. खूप साऱ्या गोष्टी लॅक होतात, खूप साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यामधून निघून जातात. सुरुवातीची जी एनर्जी आहे, सुरुवातीची जी आग आहे, ती नंतर हळूहळू राखच बनते. मग राग बनल्यावर काय राहिलं त्याच्यामध्ये, प्रिपरेशन करण्यात काय मजा आहे, असं भडकती आग असायला पाहिजे. क्लासरूम मधून जर जात असेल तर सर्व मुलांचं लक्ष आपल्याकडे असायला पाहिजे की काय अभ्यास करतो हा, काय प्रिपरेशन करतो हा, काय सरांनी दिलेल्या प्रत्येक क्वेश्चनाचं उत्तर सांगतो हा, कसं काय सांगतो, कशा प्रकारे प्रिपरेशन करत असेल हा, हे दृष्टिकोन असला पाहिजे. ठीक आहे, मग यामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट कसं करणार, विषय 3 आहेत, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. मग कसं डिस्ट्रीब्युशन करणार, तर 2 डेज म्हणजे सोमवार मंगळवार द्या,
ठीक आहे फिजिक्सला, मग नंतर बुधवार गुरुवार द्या केमिस्ट्रीला, आणि शुक्रवार शनिवार द्या बायो किंवा मॅथला. 2 डेज प्लस 2 डेज प्लस 2 डेज, याच्यामध्ये तुम्ही फिजिक्स करा, याच्यामध्ये तुम्ही केमिस्ट्री करा, याच्यामध्ये तुम्ही बायो ऑब्लिक तुमचं जर मॅथ असेल तर मॅथ करा. ठीक आहे, हे झालं कुठपर्यंत. आता बघा प्रश्न 8 ला आला होता, 8 PM ला, 8 आणि 3 11. आता याच्यानंतर कसं, काही जणांना 11 वाजता झोप लागते, ठीक आहे, काही जणांना 12 वाजता झोप लागते, ठीक आहे. मग अशा केसमध्ये काय करणार, त्यातल्या त्यात हाही प्रॉब्लेम आहे बरं का, जेवण केल्यानंतर 3 तास अभ्यास करणं टफ टास्क आहे, म्हणून तर पॅटर्न बदलला ना, ठीक आहे. आधी जो होता तो पॅटर्न ठेवलाच नाही. का बरं नाही ठेवला, कारण चेंज माणसाला आवडतो. जसं की रील्स, एक मिनिटामध्ये दुसरं, 1 मिनिटामध्ये दुसरं, कंटिन्यू व्हिडिओ बघायचा. आता माझा व्हिडिओ 30-40 मिनिटाचा व्हिडिओ कोण बघणार. रील्स आहे का सरांची, बघा एखादी ज्याच्यामध्ये सरांनी 1 मिनिटामध्ये पूर्ण टाइम टेबल सांगितलं असेल, असं काही आहे का, चला बघू. हे याला अर्थ नाही. मग आता लास्ट याच्यानंतर तुम्हाला सांगणं काय माझं तर महत्वाचं, आता 11 वाजले, ठीक आहे. यानंतर थोडासा गॅप घ्या, इथंही तुम्ही इथं 10 मिनिटचा 10-15 मिनिटचा, या 3 तासामध्ये कुठेही तुम्ही गॅप घेऊ शकता. मग प्रश्न काय, आता परत आणखीन 2 तास अभ्यास करायचे. का बरं, काही इथं 3 तास झाला, 3 तास झाला 6, आणखीन 2 तास म्हणजे 8 तास आपले फुलफिल होतात. ज्या मुलांना रात्री स्टडी करायची सवय, त्यांनी लेट नाईटला 2 आवर्स बसलं तरी चालतं. म्हणजे कधी तर 11 ते 1, किंवा तुम्ही स्प्लिट ही करू शकता, काही अडचणी सांगतो. ज्या मुलांना मॉर्निंगला स्टडी करायची सवय, त्यांनी 11 वाजता झोपी जा, ठीक आहे. 11 वाजता मस्त निवांत झोपी जा. 11 ते तुम्ही जे काही तुम्हाला जो टाइम लागतो 5 वाजेपर्यंत झोपा, 5 ला उठा, 5 ते 7 तुम्ही परत प्रिपरेशन करा, कारण आपण 8 AM च्या लेक्चर नुसार हा शेड्यूल बनवलेला आहे, ठीक आहे. जर तुमचं 7 ला असेल तर तुमचा हा शेड्यूल 10 वाजता संपेल, ठीक आहे. समजतंय ना तुम्हाला, तुम्ही यानुसार ऍडजस्टमेंट करा. मला प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही, कारण तुम्ही हुशार आहातच, ठीक आहे. मग आपण काय म्हणलं की सकाळी 8 ला लेक्चर आहे, तर तुम्ही 5 ला उठा, 5 ते 7 प्रिपरेशन करा. म्हणजे 2 तास तुम्ही रात्री करा, किंवा 2 तास तुम्ही मॉर्निंगला करा, ठीक आहे, किंवा 1 तास रात्री आणि 1 तास मॉर्निंगला करा. मग सर इथं काय करायचं, इथं तर तेच राजांनो, जे डेलीच तुमचं हे 3 तासामध्ये जे झालं नाही ते तुम्ही इथं कव्हर करणार, ठीक आहे. डेलीच रेग्युलरच, मग तुम्ही त्यामध्ये जर या 3 तासात झाला असेल तर परत रिवाइज करा, झालं नसेल तर मग त्याच्यावर थोडस परत त्याचं डिस्कशन करा, रिव्हिजन करा. फ्रेंड असेल तर त्यासोबत डिस्कशन करा. मग थोडस मॅन टू मॅन कन्व्हर्सेशन केलं की तुम्हाला आणखीन छान प्रकारे हा कन्सेप्ट समजेल. आता जाऊ लास्ट पॉइंट कडे. एकदा तरी तुम्ही शेड्यूल बघून घ्या, ठीक आहे. आता इव्हिनिंग वाल्या बॅच साठी कसं, इव्हिनिंग वाल्या बॅचच्या मुलांनी असंच 3-3 तास आणि 2 तासाच्या टप्प्यामध्ये प्रिपरेशन करायचं. त्यांचं कसं दुपारी बॅच आहे, तर त्यांना सकाळी मॉर्निंग अर्ली मॉर्निंग टू 2 PM म्हणजे 2 PM ला बॅच चालू होते, तर 2 PM पर्यंत तुम्हाला 3-3 तासाचे 2 स्लॉट बसतात, ठीक आहे. आणि रात्री बॅच संपल्यानंतर तुम्ही हा 2 तासाचा एक स्लॉट ठेवू शकता, जास्त स्लॉट नाही घ्यायचा. 8 ला बॅच संपली, 2 ते 8 बॅच आहे, 8 ते 10 तुम्ही आराम करा, जेवण करा, फ्रेश व्हा. 8 ते 10 2 तासाचा गॅप घ्या, आणि 10 ते 12 मग तुम्ही प्रिपरेशन करा 2 तास रेग्युलर क्लासेस. मग 12 ते 6 आरामात उठा, 6 ते 6 ला उठलं की 6 3 तासाचा एक शेड्यूल बनवा, म्हणजे 9 वाजता. त्यानंतर थोडासा गॅप घेऊन 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 परत एक 3 तासाचा तुम्ही एक परत स्लॉट बनवू शकता. 3-3 तासाच्या गॅप मध्ये प्रिपरेशन केलं तर चालतंय. माझा प्रश्न काय की 8 तासाचा शेड्यूल असा राहू द्या, यामध्ये तुम्ही या 3 तासात काय करता, या 3 तासात काय करता, या 2 तासात काय करता हे तुम्ही ठरवा. परंतु या टाइमला एक्झॅक्ट बसायचं प्रिपरेशनला. म्हणजे कसं, ज्यांची बॅच 8 ते 2 आहे बरोबर, त्यांनी हे 2 तास आरामच करायचं, फ्रेश व्हायचं. नंतर हे 3 तास डेली बसायचं, प्रिपरेशन करायचं. मग तिथं तुम्ही बॅकलॉग वाले चॅप्टर करा किंवा डेली वाले करा, किंवा नंतर परत जेवण झालं की हे 3 तास बसायचं फिक्स. म्हणजे असं जर शेड्यूल लावलं ना, तुमच्या बॉडीला ऍक्सेप्ट होईल, बॉडी ऍक्सेप्ट करेल, आणि मग हा शेड्यूल एवढा जबरदस्त बनेल की म्हणजे तुम्ही म्हणजे असं म्हणताल की काय सांगितलं सरांनी, काय जबरदस्त शेड्यूल सांगितलं सरांनी. 8 तास आता अभ्यास करताना काहीच नाही वाटत आहे. सुरुवातीला 8 तास म्हणलं ना असं वाटायचं कुठे अभ्यास होतो 8 तास, आयडियल शेड्यूल आहे असं होत नसतं एवढं, परंतु आता होतोय. तुम्ही 8-10 दिवस तुम्ही यूज करून बघा हा शेड्यूल, नंतर न सांगता बॉडी उठून बसेल.
ठीक आहे, उठून बसेल, चला घ्या फिजिक्स घ्या, बायो घ्या, केमिस्ट्री घ्या, रिवाइज करा, प्रिपरेशन करा, लिहा, न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, जबरदस्त अभ्यास होतोय, प्रिपरेशन भारी होतंय. आणि तिथं कुठेही गरज लागली तर मी आहे ना, मला डीएम करा, मला मेसेज करा, कमेंट करा, सांगा की सर काय नेक्स्ट व्हिडिओ काय असायला पाहिजे. तसं मी पूर्ण फिजिक्सचे न्यूमेरिकलची सिरीज तर घेऊन येणारच आहे. आता लास्ट पॉइंट कडे, या व्हिडिओचा शेवटचा पॉइंट हा महत्वाचा. सर्वात पहिलं असा हॉस्टेल घ्या जिथे की थोडी शांतता असेल. ठीक आहे, हे लास्ट पॉइंट 11th 12th रिपीटर सर्वांसाठी. ठीक आहे, तर असं हॉस्टेल घ्या किंवा अशा ठिकाणी राहा जिथं शांत. ठीक आहे, रूममेट पासून आपल्याला बिलकुल प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ठीक आहे, प्रॉब्लेम जर असेल तर तो सॉल्व्ह करा, बसा दोघं सॉल्व्ह करा, मॅटर सॉल्व्ह करा आणि नंतर तू इकडे राहायचं, मी इकडे राहा, एकदम डिस्ट्रीब्यूट करून द्या. नको टेन्शन नको आपल्याला. ऍडिशनल युजलेस फालतू गोष्टींवरती आपण टाइम स्पेंड नाही करायचा. युजलेस गोष्टीवरती डिस्कशन आर्ग्युमेंट करायचे नाही. रूममेट सोबत भांडण केल्यामुळं किंवा माझा टेबल तिथं तुझा टेबल इथं ठेवल्यामुळं काही फरक पडणार नाही. ते आर्ग्युमेंट ते डिस्कशन नंतर भांडणात कन्वर्ट होतं. मग रूम पार्टनर रात्री झोपताना लाईट ऑन ठेवतो किंवा तो मित्र बोलवतो. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात, ते नकोय आपल्याला. आर्ग्युमेंट चांगल्या गोष्टीवर करा. आर्ग्युमेंट फॅकल्टी सोबत एखाद्या कंटेंटवर करा. आर्ग्युमेंट एखाद्या चांगल्या हुशार विद्यार्थ्यासोबत सब्जेक्ट रिलेटेड करा. प्रिपरेशन कसं करायला पाहिजे या रिलेटेड करा. आर्ग्युमेंट माझी ही रूम आहे, माझा तो बेंच आहे, माझा मित्रच येतोय, माझ्या मित्राचीच जागा आहे, याच्यावरती बिलकुल नको. दुसरा पॉइंट, मेस चांगली लावा. मेस अशी लावा जेणेकरून तिथं खाण्याची इच्छा व्हावी. नाही जर झाली तर तुम्ही बाहेर खाण्यासाठी जा. अननेसेसरी टाइम स्पेंड होईल, नकोय, बिलकुल नकोय. नाही तर चेंज करा, चांगली मेस लावा. ठीक आहे, प्लस मायनस 400-500 रुपये प्लस मायनस होतात चांगल्या मेस साठी. त्यानंतर तिसरा पॉइंट, बरोबर आहे, पहिला पॉइंट अननेसेसरी आर्ग्युमेंट करायचे नाही. ते दुसरा पॉइंट, फूड जेवण जे खातो ते फ्रेश असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे. ठीक आहे, त्यासोबत तुम्ही फ्रुट्स ऍड केले तर करू शकता. ओके, आपल्या आपल्या परिस्थितीनुसार. थर्ड पॉइंट, थर्ड महत्वाचा पॉइंट, तर खरं तर ड्राय फ्रूट वगैरे खायला पाहिजे. परंतु समजा परिस्थिती नाहीये तर घरी सरळ सरळ आईला म्हणायचं की शेंगदाणे आणि गुळ याचा लाडू, कुठून लाडू बनवून द्याई आणि बस ते दररोज एक एक लाडू खाणे. थोडं आपल्या हेल्थसाठी थोडं चांगलं असतं. 3 पॉइंट आले. त्यानंतर चौथा पॉइंट, क्लासमध्ये अननेसेसरी ऍडिशनल जर तुम्हाला डीपीपीस किंवा तुम्हाला ऍडिशनल जर तुम्हाला पेपर शीट भेटत असतील की ज्याची गरजच नाही तर बिलकुल घेऊ नका, गरजच नाही. नाहीतर उगाच तुम्ही पेपर कलेक्ट करा, बंच बनवा, रूम मध्ये पूर्ण गट्टा बनलाय, काय करणार आहे तुम्ही? गरज असेल तरच घ्या, गरज असेल तर डिमांड करा. भेटत नसेल डिमांड करा, सर आम्हाला या चॅप्टरवर आणखी न्यूमेरिकल्स घ्या, सर या चॅप्टरवर आम्हाला आणखीन एखादी पेपर शीट द्या जेणेकरून त्यामध्ये न्यूमेरिकल चांगले असतील, हार्ड लेवलचे असतील, जेणेकरून आम्हाला सॉल्व्ह करायला हेल्प होईल. अशा डिमांड्स असायला पाहिजेत. काय काय गोष्टी सर्व लक्षात ठेवा, लिहून ठेवा. हे जे डोकं आहे ना, हे शॉर्ट मेमरी टाईप आहे. थोडे दिवस लक्षात ठेवता नंतर विसरून जातं. गरज असेल तिथं आवाज उचला, गरज नसेल तिथं शांत राहा, एनर्जी सेव्ह करा आणि फोकस्ड राहा. जेवढं तुम्ही जास्त बोलसाल तेवढी एनर्जी स्पेंड होईल, तेवढे तुम्ही थकसाल, तेवढं तुम्हाला शेड्यूल फॉलो करताना अडचणी येणार म्हणजे येणार. तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गोष्टींचं तर आन्सर भेटलंच असेल की सर हळूहळू मार्क कमी का होतात. शेड्यूल न फॉलो करणं, पॅरेंट्स किंवा टीचर्सनं न ऐकणं किंवा स्वतःचाच काहीतरी दिमाग लावून नवीन काही गोष्टी ट्राय करणं, यामध्ये टाइम वेस्ट होतो, शेड्यूल फेल होतो, मार्क्स कमी होतात. एकदा मार्क्स कमी झाले की नंतर वाढत नाही. ठीक आहे, मग आपली तब्येतीकडे लक्ष द्यायचं. परत सांगतोय, इन बिटवीन 2-4 महिन्याला जर काही वीकनेस कंटिन्युअस जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येत असेल तर त्याचं सोल्युशन काढण्यासाठी तुम्ही डॉक्टरला व्हिजिट ही करत जा. जिथं कुठं तुम्हाला माझी गरज पडली तर तुम्ही तिथं बिनधास्त मेसेज करा, डीएम करा, कॉल करा. मेजॉरिटी लोकांपाशी माझा नंबर आहे, कॉल करा, आपण डिस्कशन करू. असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बनवू, अशीच एनर्जी तुम्हाला देत राहू. माझ्यामध्ये जी फुल एनर्जी भरलेली आहे मी ती तुम्हाला ट्रान्सफर करत राहणार. अशा वेगवेगळ्या सुंदर सुंदर व्हिडिओसाठी तुम्ही मलाही डिमांड करू शकता की सर या चॅप्टरवर असे टफ न्यूमेरिकलचे तुम्ही एक सिरीज बनवून आणा. 100% घेऊन ये. लवकरात लवकर मी फिजिक्स या सब्जेक्ट कडे टर्न होणार आहे. मॅक्स टू मॅक्स तुम्हाला असे
एक 2-3 व्हिडिओ येतील जे की तुम्हाला गायडन्स देतील. असं होऊ नये ना मी डायरेक्ट सब्जेक्टला लागलो, कसं प्रिपेअर करायचंय हेच माहित नाही. यासाठी माझी ही एकदम कळकळीची तुम्हाला विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ मधलं अनालिसिस करा. तुमच्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे तेवढीच घ्या, सगळं नका घेत बसू. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या आणि त्याच्यावर तुम्ही प्लॅनिंग बनवा. तर अशा सुंदर व्हिडिओ सोबत आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. थँक्यू. आणि तुम्ही जे काही प्रेम मला युट्यूबवर देत आहात त्यामुळं माझं आणखीन मोटिवेशन वाढत आहे. बघा, तुमच्यामुळं माझं मोटिवेशन, माझ्यामुळं तुमचं मोटिवेशन असंच वाढवत राहू आणि छान छान व्हिडिओज बनवत राहू. ठीक आहे, थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.